नाशिकमधील दीपावलीच्या पहाटे 5:15 वाजता एक विलक्षण सोहळा साकारू लागला। ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पिंपळ पारावरची पाडवा पहाट सुरू झाली। रामपूरसह स्वान घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय रशीद खान साहेब यांचे पुत्र उस्ताद अरमान खान यांच्या शास्त्रीय गायनाने या मैफलीत रंग भरलाय। पहाटेच्या धीर गंभीर वातावरणात मिया की तोडीतील अब मोरे राम हा विलंबित खयाल सुरू झाला। त्यातच पुढे द्रुतलयीत अब मोरी नैना पार करो या बंदिशीने रसिकांना मंत्रमुग्ध केलंय। नाशिकचे सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुभाष दसक्कर यांच्या अद्वितीय संवादिनी वादनानं तसेच उन्मेष बॅनर्जी तबला आणि रिक मुखर्जी बासरी यांच्या रंगतदार साथीनं मैफिल बहारदार झाली। मध्यांतरात गायक उस्ताद अरमान खान तसेच नाशिक येथील ज्येष्ठ रंगभूषाकार आणि माणिक नाना कानडे यांचा संस्कृती गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल देऊन गौरवण्यात आलं। तसेच अरमान यांच्या साथीला असलेले तबलावादक उन्मेष बॅनर्जी, बासरी वादक रिक मुखर्जी आणि नाशिकचे सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुभाष दसक्कर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पाडवा पहाटची संकल्पना रसिकांसमोर ठेवली। त्यानंतर उत्तरार्धात देशकारमध्ये हु तो तेरे कारणने रसिकांना एक अद्भुत गायकीचा अनुभव दिला आहे। या कार्यक्रमास नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्चव, आदिवासी विकास आयुक्त लीनाताई बनसोड, राधाकृष्ण गमे, मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे, माजी महापौर यतीन वाघ, अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर गुलाम ताहिर शेख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, पत्रकार ॲडव्होकेट सुरेश भटेवरा, गुरमीत बग्गा, शरद आहेर, विनोद शाह, श्रीरंग सारडा, डॉक्टर नारायण, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, कर्नल आनंद देशपांडे, सुरेश अण्णा पाटील, विश्वास ठाकूर, शिवाजी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त अशी दाद देत प्रतिसाद दिला। लक्षणीय अशी गर्दी असलेला हा पाडवा पहाटचा कार्यक्रम संपन्न झाला। संस्कृती पाडवा पहाट नाशिककर जे मूळ नाशिककर आहेत ते या ठिकाणी आनंद घ्यायला येतात आणि संस्कृतीचा ठेवा घेऊन जातात आणि तो ठेवा घेऊन जात असताना एक आगळं वेगळं म्हणजे नववर्षाचं स्वागत कसं करावं तर आमच्या जुन्या नाशिकमध्ये येऊन शाहू महाराज खैरे ही जी काही 25 वर्षाची परंपरा आहे ती अगणित अशी सुरू राहो आणि त्याच्यात नवी जी काही पिढी आहे त्यांनी ही संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जावं असंच त्यांना या माध्यमातून संदेश द्यायचा आहे असं वाटतं। धन्यवाद। संस्कार संस्कृती जपणारे आमची खैरे परिवारातील सन्माननीय काँग्रेस नेते शाहू महाराज खैरे यांच्या विचारातनं आज 27-28 वर्षापासून या नाशिक शहराच्या जुन्या टोकाच्या गंगाकिनारी असणाऱ्या भागातनं आम्ही तुम्ही एकमेकांना बघत असताना असे दिग्गज गायक शाहू महाराजांनी नाशिककरांना प्राप्त करून दिले। मी शाहू महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असे संस्कार आणि अशी संस्कृती या नावा प्रतिष्ठानला जपावी आणि इथून पुढच्या काळामध्ये छान असे सादर करावे अशी त्यांना पाडव्याची शुभेच्छा देतो। थँक्यू। ओके चालू। आज दिवाळी पाडवा पहाटच्या निमित्ताने संस्कृती नाशिकचे अध्यक्ष श्री शाहू खैरे महाराज यांनी उस्ताद अरमान खान यांच्या गायनाचा आणि शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता। अतिशय सुंदर कार्यक्रम होता। अतिशय तरुण वयात अरमान खान यांनी गायकीवर प्रभुत्व मिळवलेलं आहे। या कार्यक्रमाला उत्तुंग प्रतिसादही मिळालेला आहे। मी सर्व नाशिककरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। Mama,
आपल्या सगळ्यांना होतो आहे. दिवाळी आणि दिवाळीचा हा पाडवा, खरंच या पाडवा पहाटच्या मैफिलीमुळे खूप सुंदर पद्धतीने सुरू होतो. दिवसाची सुरुवातच इतकी गोड झाली आहे. मग दिवस, आणि मला तर वाटतं दिवसच नाही तर येणारा प्रत्येक दिवस हा असाच सुखावणारा आपल्याला जाणार आहे. हीच संगीताची आणि ही स्वरांची जादू आहे असं मला वाटतं. ये जो अभंग है ये मेरे बहुत दिल के करीब है, क्योंकि मेरे गुरु भाई नागेश दादा, तो अचानक से रात को उनका ये मेरे को यूट्यूब में आया था, तो फोन किया था मैंने उनको रात को कि दादा ये अभंग बहुत खूबसूरत है, तो ये आप मुझे सिखाओ, अभी सीखना, मुझे लिरिक्स वगैरह भेजो. तो ये उनसे सीखी हुई है, तो कोशिश कर रहा हूँ.